नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने या मालिकेतून आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. लक्ष्मी सदन. 3 मजली दिमाखदार इमारत, पण तिची खरी ओळख तिच्या भिंतींमध्ये नव्हती. ती होती त्या घरात नांदणाऱ्या संस्कारात, प्रेमात आणि सांस्कृतिक वातावरणात. कृष्णाजी सखाराम मंगळवेढेकर आणि लक्ष्मीबाई यांच्या संसारवेलीवर विवाहानंतर तब्बल 19 वर्षांनी एकच फूल उमललं. त्यांची एकुलती एक कन्या शकुंतला. साहजिकच आईवडिलांच्या प्रेमाचा, मायेचा आणि कौतुकाचा अखंड वर्षाव तिच्यावर होत राहिला. तिचं बालपण लाडाकोडात गेलं, पण त्या लाडांनी तिला बिघडवलं नाही. उलट संवेदनशील, सुसंस्कृत आणि जिज्ञासू व्यक्तिमत्व घडवलं. आणि याच घरातून सुरू झाला एका असामान्य स्त्रीचा प्रवास. ही कथा आहे लेखिका, पत्रकार, संशोधक, रंगकर्मी आणि दिग्दर्शिका डॉक्टर विनिता परांजपे यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाची. 20 पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन, पत्रकारितेतील 12 वर्षांचा अनुभव, आकाशवाणीवरील कार्यक्रम, रंगभूमीवरील असंख्य भूमिका, एकांकिका, एकपात्री प्रयोग, संशोधनपर लेखन आणि आजही सुरू असलेलं वक्तृत्व. हा प्रवास केवळ यशाचा नाही, तर सतत शिकत राहण्याच्या वृत्तीचा आहे. विनिता परांजपे यांच्या अशी मी, तशी मी, कशी मी या आत्मचरित्रातून त्या काळातील समाजाचे एक वेगळेच चित्र उलगडते. गोळे कॉलनी ही त्या काळी नाशिकमधील सुशिक्षित, प्रतिष्ठित आणि स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या लोकांची वसाहत होती. देवधर्म, सोवळे ओवळे, श्राद्ध पक्ष यासारख्या परंपरा पाळणाऱ्या कुटुंबाकडे मागासलेले म्हणून पाहिले जाई. पण दुसरीकडे समाजाने वाळीत टाकलेल्या एखाद्या स्त्रीला स्वीकारण्याचे धैर्य मात्र अनेकांकडे नव्हते. याच काळात मदनबाई नावाची एक तरुणी लक्ष्मी सदनमध्ये भाडेकरू म्हणून राहायला आली. ती उद्योगपती सिंघानिया कुटुंबातील असली तरी तिचं वैयक्तिक आयुष्य अत्यंत दुःखद होतं. अवघ्या 4 वर्षांची असताना तिचा विवाह स्वतःपेक्षा कितीतरी मोठ्या, आधीच 3-4 मुलांचे बाप असलेल्या पुरुषाशी झाला होता. ती वयात येण्यापूर्वीच पतीचे निधन झाले. सावत्राईचा छळ, सासरी आधार नाही आणि आयुष्यभराचे वैधव्य, अशा कठीण परिस्थितीला तिला सामोरे जावे लागले. 1942-43च्या सुमारास न्यायालयाकडून तिला दरमहा 5,000 रुपयांचा खर्च मिळत असे. त्या काळातील ती प्रचंड मोठी रक्कम होती. त्यामुळे तिच्याकडे नोकर-चाकर, स्वयंपाकासाठी महाराज आणि सर्व प्रकारच्या सोयी होत्या. ती ऐश्वर्यपूर्ण जीवन जगत होती, पण मनाने मात्र एकटीच होती. अशावेळी शकुंतलाच्या आईवडिलांनी तिच्याकडे संशयाने नव्हे, तर आपल्या मुलीप्रमाणे पाहिले आणि तिला घर भाड्याने दिले. मात्र गोळे कॉलनीतील काही तथाकथित आधुनिक आणि सुधारणावादी रहिवाशांनी मात्र याला तीव्र विरोध केला.
अशी बाई या भागात राहता कामा नये, अशा तक्रारी वारंवार करण्यात आल्या. परंतु शकुंतलाचे आईवडील आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी कोणत्याही सामाजिक दबावाला बळी न पडता मदनबाईचा सन्मान राखला. या प्रसंगाची आठवण सांगताना विनिताताई आत्मचरित्रात एक अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवतात. स्त्रीवादी चळवळ हा शब्दही समाजात रूढ झाला नव्हता, पण माझ्या आईचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र खऱ्या अर्थानं स्त्रीवादी होता. हा प्रसंग आपल्याला सांगून जातो की समाज परिवर्तनाची सुरुवात मोठ्या घोषणांनी होत नाही, ती घराघरात घेतल्या जाणाऱ्या अशा धाडसी आणि माणुसकीच्या निर्णयातून होत असते. अशा वातावरणात वाढलेल्या विनिता परांजपे यांच्या मनात माणसांकडे करुणेने, समजुतीने आणि पूर्वग्रहांशिवाय पाहण्याची दृष्टी निर्माण झाली असावी. पुढे त्यांच्या लेखनात दिसणारी हीच संवेदनशीलता कदाचित या घरातूनच रुजली. भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेताना शिस्त, वेळेचे महत्त्व आणि संघभावना याचे संस्कार त्यांच्यावर झाले. जीवनाच्या प्रवासात एक महत्त्वाचं वळण आलं, विवाहाचं. नाशिकची शकुंतला मंगळवेढेकर विवाहानंतर विनिता परांजपे झाल्या. त्यांचे पती भारत सरकारच्या संरक्षण खात्यातील MES मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये अभियंता अधिकारी होते. नवीन संसार सुरू झाला. अनेकांच्या आयुष्यात या टप्प्यावर स्वप्ने थोडी मागे पडतात, पण विनिताताईंच्या बाबतीत नेमके उलटे घडले. संसार आणि सर्जनशीलता यांचा सुंदर समतोल त्यांनी साधला. विवाहानंतर त्यांचा पहिला विनोदी कथासंग्रह बोईंग 707 प्रकाशित झाला. वाचकांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले आणि 1982मध्ये या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचं अनुदान मिळालं. लेखिका म्हणून त्यांच्या प्रवासाची ही आश्वासक सुरुवात होती. पण त्यांना इथेच थांबायचे नव्हते. त्यांचे एक जीवनसूत्र होते, रिकामे राहायचे नाही, काही ना काही शिकत राहायचे, करत राहायचे. याच वृत्तीने त्यांनी विवाहानंतरही शिक्षण सुरू ठेवले आणि MA पदवी संपादन केली. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हे, तर स्वतःला सतत समृद्ध करण्याचा मार्ग होता. दरम्यान पतीची बदली गोव्यातील वास्को येथे झाली. 3.5 वर्षाचा हा गोव्यातील काळ त्यांच्या आयुष्यातील अत्यंत सर्जनशील पर्व ठरला. गोव्यात त्यांनी आणि त्यांच्या पतींनी मिळून एका नाटकात भूमिका साकारल्या. प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाला. लहानपणापासून असलेली रंगभूमीची ओढ आता अधिकच बहरत गेली. याच काळात त्यांचा परिचय आकाशवाणी पणजीशी झाला. श्रुतिकांचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि सादरीकरण अशा विविध माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या गुणवत्तेची दखल घेत आकाशवाणी कलावंत म्हणून त्यांची निवड झाली. फोंडा येथील मातृमंदिर या अनाथ बालकांच्या संस्थेसाठी त्यांनी नाटकाचा विशेष प्रयोग केला. या प्रयोगातून केवळ कलाविष्कारच घडला नाही, तर एका सेवाभावी संस्थेचे कार्य समाजापर्यंत पोहोचवले. त्यांच्या दृष्टीने कला ही केवळ मनोरंजनासाठी नव्हती, ती समाजाशी जोडणारे प्रभावी माध्यम होती. गोव्यातील हा काळ त्यांना एक वेगळा आत्मविश्वास देऊन गेला. लेखन, रंगभूमी, आकाशवाणी आणि सामाजिक बांधिलकी या चौघांची सुंदर सांगड त्यांच्या व्यक्तिमत्वात याच काळात घट्ट बसली. पण नियतीने त्यांच्यासाठी अजून एक मोठे दालन उघडून ठेवले होते. गोव्यातील समृद्ध अनुभवांची शिदोरी बरोबर घेऊन परांजपे दाम्पत्य पुन्हा नाशिकला आले. जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला.
संसार होता, जबाबदाऱ्या होत्या, पण त्याचबरोबर मनात काहीतरी नवीन करण्याची ओढही तेवढीच जिवंत होती. याच काळात त्यांनी नाशिकच्या प्रसिद्ध दैनिक गावकरी या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून अर्धवेळ काम स्वीकारले. ही त्यांच्या लेखणीला मिळालेली नवी दिशा होती. बातम्या, मुलाखती, स्तंभलेखन, बालकुंजसाठी आयत्या वेळचे लेखन, पत्रकारितेतील प्रत्येक प्रकार त्यांनी उत्साहाने आत्मसात केला. पत्रकारिता त्यांच्यासाठी केवळ व्यवसाय नव्हती, ती लोकांशी संवाद साधण्याची, समाज समजून घेण्याची आणि विचार मांडण्याची एक जीवन पद्धती बनली. 1983मध्ये नाशिकमध्ये पुणे विद्यापीठाचा बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला. गावकरीमधील सहकाऱ्यांसोबत त्यांनीही या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. ही पदवी मिळाल्यावर त्यांनी इथेच पूर्णविराम दिला नाही. पुढे MPhil आणि त्यानंतर PhD पूर्ण करून त्यांनी आपल्या नावापुढे अभिमानाने डॉक्टर ही पदवी जोडली. डॉक्टर विनिता परांजपे. त्या नम्रपणे सांगतात, गावकरीत केलेल्या 12 वर्षाच्या पत्रकारितेनेच मला संशोधनाची दृष्टी दिली. पत्रकारितेत शिकलेले धडे माझ्या PhDमध्ये फार उपयोगी पडले. याच काळात त्यांच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग त्यांच्या संपूर्ण साहित्य प्रवासाचा दीपस्तंभ ठरला. गावकरीमधील सेवा संपल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ सहकारी नरहरी भागवत यांनी त्यांना फोन केला. ते म्हणाले, बाई, शिमता मळा, गाता गळा, तसा लिहिता हात. गावकरी सुटलं म्हणून तुमचा लिहिता हात थांबवू नका. हे शब्द त्यांनी केवळ ऐकले नाहीत, तर आयुष्यभरासाठी मनात कोरून ठेवले. त्या दिवसानंतर त्यांच्या लेखणीने कधीच विश्रांती घेतली नाही. कथा, कादंबऱ्या, कविता, एकांकिका, संशोधनपर लेखन, व्यक्तिचित्रे, पत्रकारिता, स्तंभलेखन, एका मागोमाग एक अशी पुस्तके प्रकाशित होत गेली. माझी मी न उरते हा कविता संग्रह असो, समर्थ साहित्यावरील पुस्तके असोत किंवा समाज, इतिहास आणि स्त्री जीवनावर आधारित लेखन, प्रत्येक पुस्तकातून त्यांचा अभ्यास, संवेदनशीलता आणि भाषेवरील प्रभुत्व दिसून येते. ललना मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका कथेने त्यांच्या लेखनाला नवा आत्मविश्वास दिला. त्यानंतर वाङ्मय शोभा, श्यामसुंदर, माहेर सासर, अनुप्रिता, अनुप्रिया, रंजन अशा अनेक प्रतिष्ठित मासिकांनी त्यांच्या लेखणीचे स्वागत केले. त्यांनी जे अनुभवले, जे पाहिले, जे मनाला भिडले ते शब्दात उतरवले. त्यांच्या लेखनात कल्पनेचा अतिरेक नाही, आहे ती वास्तवाची प्रामाणिक नोंद. त्यांच्या आत्मचरित्राला अशी मी, तशी मी, कशी मी हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे. या पुस्तकात त्यांनी स्वतःचे यश मिळवले नाही किंवा संघर्षाचे अवडंबरही माजवले नाही. त्यांनी स्वतःकडे अत्यंत प्रामाणिकपणे पाहिले. चुका, शिकवण, आनंद, वेदना, नाती, जबाबदाऱ्या हे सारे त्यांनी जसे जगले तसेच मांडले. विनिता परांजपे यांच्या लेखनाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे इतिहासाच्या मुख्य प्रवाहात दुर्लक्षित राहिलेल्या स्त्रियांना त्यांनी शब्दरूप दिले. सौदामिनी समर्पिता या पुस्तकात त्यांनी वैदिक काळ, पौराणिक काळ, रामायण, महाभारत, संत परंपरा, मध्ययुग, पेशवाई आणि आधुनिक काळ अशा विविध कालखंडातील अपरिचित व अल्पपरिचित स्त्रियांची जीवनरेखा उलगडली आहे. घोषा, शबरी, उर्मिला, अक्का महादेवी, कान्होपात्रा, राणी रुद्रम्मादेवी, उमाबाई दाभाडे, रखमाबाई राऊत,
दुर्गाबाई देशमुख आणि अशा अनेक विस्मृतीत गेलेल्या अल्पपरिचित स्त्रियांचं कार्य त्यांनी अभ्यासपूर्वक उजेडात आणलं. या पुस्तकातून इतिहासातील विस्मृतीत गेलेल्या स्त्री व्यक्तिमत्वांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक तेजस्वी पैलू अजून समोर यायचा होता. तो म्हणजे रंगभूमी, जिथे लेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि संकल्पक अशा अनेक भूमिका त्यांनी एकाच वेळी समर्थपणे निभावल्या. नाशिकमध्ये आल्यानंतर वनिता विकास मंडळाशी त्या जोडल्या गेल्या. मंडळाच्या स्नेहसंमेलनासाठी त्यांनी पुरुष पात्र विरहित नाटकं, विनोदी एकांकिका आणि पथनाट्यांचं लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशी तिहेरी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या 5 एकांकिकांचा संग्रह ज्ञानेश प्रकाशन नागपूर यांनी प्रकाशित केला. या संग्रहाला 2009-10चा महाराष्ट्र शासनाचा मो. ग. रांगणेकर पुरस्कार प्राप्त झाला. एकांकिकांबरोबरच घार हिंडते आकाशी, राणी लक्ष्मीबाईंचे आत्मकथन, मी भगिनी निवेदिता आणि आमचं मेलं असंच हे एकपात्री प्रयोग त्यांनी प्रभावीपणे सादर केले. रंगभूमीवरील त्यांच्या प्रेमातून त्यांनी रंगरेखा ही संस्था उभी केली आणि गडकरी नाट्यसृष्टीतील स्त्रीदर्शन, ती विवा शिरवाडकर यांच्या नाट्यसृष्टीतील स्त्री प्रतिमा आणि अग्निशिखा असे महत्त्वाचे रंगाविष्कार साकारले. या सर्व प्रयोगांचं लेखन, संकल्पना आणि निर्मिती त्यांनी सांभाळली. तर दिग्दर्शनाची धुरा कुमुदताई अभ्यंकर, सुनील देशपांडे आणि मुकुंद कुलकर्णी यांनी समर्थपणे पेलली. गडकरी नाट्यसृष्टीतील स्त्रीदर्शन या प्रयोगाला ज्येष्ठ साहित्यिक विवा शिरवाडकर यांची उपस्थिती लाभली. तर ती या रंगाविष्काराला दादासाहेब पोतनीस, देवकिसनजी सारडा, प्रशांत कानेटकर आणि विनायकदादा पाटील यांसारख्या मान्यवरांची दाद मिळाली. संशोधक, लेखिका, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री या सर्व भूमिका समर्थपणे निभावत त्यांनी मराठी रंगभूमीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. एक विचार मनात येतो. कधीकधी माणसाला स्वतःची पूर्ण ओळख झालेली नसते. तो काय आहे, किती मोठा आहे, किती जणांच्या आयुष्याला त्याने स्पर्श केला आहे हे त्यालाच ठाऊक नसते. त्या व्यक्तीचे मूल्यमापन काळ करतो, समाज करतो आणि त्यांच्यावर प्रेम करणारी माणसे करतात. म्हणूनच आजचा हा प्रयत्न केवळ चरित्र सांगण्याचा नाही, हा एक संवेदनशील, सर्जनशील आणि सतत आनंदाचा शोध घेणाऱ्या व्यक्तिमत्वाला आदरपूर्वक वंदन करण्याचा प्रयत्न आहे. कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याकडे थोडेसे दूर उभे राहून पाहिले की तिचे असे काही पैलू दिसतात जे कदाचित तिलाही पूर्णपणे जाणवलेले नसतील. हा माहितीपट तसाच एक प्रयत्न आहे. विनिता परांजपे यांच्या आयुष्याचा अर्थ त्यांच्या शब्दात, त्यांच्या कृतीत आणि त्यांच्या सहवासातून पुन्हा एकदा शोधण्याचा. विनिताताई, आपण आपल्या पुस्तकातून स्वतःला शब्द दिलेत. आम्ही त्या शब्दांमधून आपले व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न किती यशस्वी झाला हे सांगू शकत नाही. आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला वाटावं, हो, ही माझी ओळख आहे. तर माझ्या या प्रयत्नांचे सार्थक झाले असे मी मानेल. आपणास मनःपूर्वक प्रणाम. नवप्रेरणा एंटरटेनमेंटच्या माध्यमातून अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा प्रवास आपण पुढेही अनुभवत राहू. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर
ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.